पेपरफुटीला कारण झालेल्या एनटीएमध्ये आता केंद्र सरकारनं मोठा कारवाईचा हातोडा फिरवला। केंद्र सरकारनं एनटीएतील 47 अधिकारी बडतर्फ केले। काही अधिकाऱ्यांवरती थेट कायदेशीर कारवाई देखील होणार आहे। आणखीही काही अधिकाऱ्यांवरती कारवाई होण्याची शक्यता आहे। एनटीएच्या नव्यानं फेर आखणी होणार आहे। तज्ञांच्या शिफारसीनुसार एनटीएच्या आउटसोर्सिंग प्रोसेसमध्ये बदल करण्यात येतील। भविष्यामध्ये पेपर फुटू नयेत यासाठी फुलप्रूफ सिस्टीम तयार करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। सरकारनं नव्यानं भरतीसाठी जाहिरात देखील जारी केली आहे। 4 व्यवस्थापकांसह 16 नव्या उमेदीचे इंडस्ट्री एक्सपर्ट्स देखील नियुक्त होतील। आणि भरती परीक्षा पेपर फुटी यात होणाऱ्या गैरव्यवहारांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आता मोठं पाऊल उचललंय। दिल्ली पोलिसांनी आता एक एसटीएफ स्थापन केलाय। यूपीएससी पासून एनटीए पर्यंत होणाऱ्या घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी ही स्पेशल टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे। रेल्वे भरती, केंद्र सरकार सेवेमधल्या कर्मचारी भरतीसाठी होणारी स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा, बँकिंग परीक्षा या निमित्तानं अनियमितता झाल्यावरती त्याचा तपास आता एसटीएफ करणार आहे। आणि नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर पाऊल उचललंय। केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी पेपरफुटी प्रकरणामधील शिक्षेत मोठी वाढ करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे। संघटित पेपरफुटी प्रकरणात कमाल 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। सार्वजनिक परीक्षा अधिनियम 2024 मध्ये दुरुस्ती करून पेपरफुटीत सहभागी व्यक्तींना किमान 5 वर्षांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे। तर विधेयकास तपास 3 महिन्यांमध्ये पूर्ण करणं आणि खटल्यांची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये करण्याची सक्ती देखील करण्यात आलेली आहे। नीट परीक्षेतील पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांवरती आम्ही बारीक लक्ष ठेवणार आहोत असं सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी सांगितलं। तसंच अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तात्पुरत्या उपाययोजनांमुळे परीक्षा व्यवस्थेतील विद्यमान समस्या निर्माण झाल्याचं न्यायालयानं अधोरेखित केलं। न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर विविध याचिकांवर सुनावणी सुरू होती। यामध्ये फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या याचिका देखील समाविष्ट होत्या। पुढची बातमी पाहूयात। पंतप्रधानांनी मध्यरात्री व्हिडिओ जाहीर केल्याप्रमाणे केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पेपरफुटी दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सोमवारी म्हणजेच उद्या हे विधेयक संसदेमध्ये मंजुरीसाठी मांडलं जाईल अशी माहिती आहे। नव्या विधेयकामध्ये कठोर शिक्षेची तरतूद असल्याचं कळतंय। नव्या विधेयकानुसार पेपरफुटी संदर्भातील संघटित गुन्हेगारी प्रकरणामध्ये 10 वर्ष कारावास आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याची माहिती आहे। त्याबरोबरच फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवलं जाईल आणि 3 महिन्यांमध्ये सुनावणी पूर्ण करण्यात येईल अशीही तरतूद असल्याचं कळतंय। सवाल पेपर लीक से जुड़ा हुआ है और पेपर लीक में कोई पेपर लीक नहीं हो रहा आज। नेक्स्ट